नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। येणारा हप्ता लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, काही लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची बातमी आपण पाहिली। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र ज्या लाडक्या बहिणींनी कशांमध्ये बसत होत्या आणि त्यांना अपात्र करण्यात आलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपये 3 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची बातमी समोर येत आहे। तर या संदर्भातलं सत्य काय आहे या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। साधारणतः लक्षात घ्या की जून महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR अजून प्रसिद्ध झाले नाही आहे। शनिवार आणि रविवार हे 2 सुट्टीचे दिवस असल्यामुळे या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा GR प्रसिद्ध होणार नाही आहे। आणि राहिला प्रश्न हप्ते वितरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत, तर मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। त्यांची कागदपत्र फेरतपासणी सुरू होणार आहे। अजून तरी ही फेरतपासणी सुरू झाली नाही आहे। पात्र झाल्यानंतर त्यांचा लाभ आहे तो त्यांना दिला जाणार आहे। मग पात्र झाल्यानंतर 3 महिन्यांचा लाभ 4,500 रुपये एकत्रित मिळणार का? तर यासाठी मी एक उदाहरण सांगू इच्छितो की साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून मे आणि जूनमध्ये काही लाडक्या बहिणी एका घरामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी म्हणून त्या अपात्र करण्यात आल्या। त्यातील कागदपत्र पडताळणी लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत झाली। पुन्हा त्यांना पात्र करण्यात आलं आणि त्यांचे 2 महिन्याचे थकीत हप्ते अजून वितरित करण्यात आले नाही आहेत। त्यांना चालू महिना म्हणजे जूनपासून हप्ते वितरण झालं, पण त्यांना मे महिन्याचा थकीत हप्ता दिलेला नाही आहे। शासनाने सांगितलं होतं की आम्ही त्यांचा थकीत हप्ता देऊ, पण अद्याप या संदर्भात विचार नाही आहे। याचबरोबर दुसरी महत्त्वाची घटना की नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये EKYCच्या त्रुटीमध्ये नावं असल्यामुळे काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत। जानेवारी महिन्यामध्ये EKYC त्रुटी दुरुस्ती सुरू झाली। ज्यांनी KYCमध्ये चुका केल्या होत्या त्यांच्यासाठी दुरुस्ती सुरू झाली। त्यांनी EKYC दुरुस्त केली आणि त्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनचा लाभ आहे तो मिळालेला आहे। आणि त्यांना देखील सांगण्यात आलं होतं की नोव्हेंबर डिसेंबरचा थकीत हप्ता आम्ही तुम्हाला देतोय, पण लक्षात घ्या की अजून तरी कुठल्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नसेल तर तो हप्ता पुन्हा वर्ग करण्यात आले नाही आहे। म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणींची EKYC तात्पुरती लक्षात घ्या की तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज रद्द केलेला आहे, त्यांना जेव्हा पात्र केलं जाईल तेव्हा त्यांना थकीत हप्ता मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे। कारण का मागील गोष्टी अनेक लाडक्या बहिणी आहेत थकीत हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना थकीत हप्ता 1 किंवा 2 सुद्धा देण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र फेरतपासणीमध्ये पात्र होतील त्यांना सध्या चालू महिन्याचा हप्ता येईल आणि थकीत हप्ते वितरणासंदर्भात शासन जोपर्यंत घोषणा करत नाही आहे तोपर्यंत तथ्यता देता येणार नाही आहे। तर ही अपडेट आहे। म्हणजेच काय की तुम्ही पात्र झाल्यानंतर पुढील महिन्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे। थकीत हप्ते वितरणासंदर्भात शासन जेव्हा घोषणा करेल त्यानंतरच तुम्हाला थकीत अनुदान मिळू शकतं। तर ही अपडेट आहे। आणि याचबरोबर EKYC संदर्भात अद्याप कुठलीही अपडेट नाही। सोशल मीडियावरती EKYC सुरू होणार असं सांगितलं जात आहे। आपण देखील EKYCची वाट पाहत आहोत, पण अजून या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही आहे। साधारणतः जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जूनचा हप्ता वितरित होणं अपेक्षित आहे। 3,000 रुपये 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता कमी आहे। या संदर्भात आपण अपडेट घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।